चला पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. क्वार्टर फायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. पहिली आघाडीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. अर्थातच पाहतोय आपण अयान श्रीवंश नाव्या या संघाचे दोन्ही बॅटर्स मैदानात दाखल झालेत. एका बाजूला पाहिलं तर अमीन पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला पाहिलं आमिर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज क्रमांक 1 सनी दाखल झालेत गोलंदाजी करण्यासाठी. महत्वाचा षटक, षटकातील 5वा बॉल हा मॅजिक बॉल असेल याची देखील संबंधित संघाने नोंद घ्या. गल्ली बॉईज विरुद्ध अयान शिवांश नाव्या एक महत्वाचा सामना पाहायला मिळतोय. एक संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय शिवडीचा सप्पे भारी. हा संघाने परफॉर्मन्स आल्यापासून चांगला केलाय, त्यामुळेच की काय हा संघ जाऊन दाखल झालाय. शेवटच्या बॉलवरती ते 5 धावा महागात पडल्यात, चुका सुधाराव्या लागतील वरळी फायटर्स. चला पहिल्या बॉलकडे जाऊया. षटक क्रमांक 1 घेऊन आलेत. अर्थातच गोलंदाज पाहायला मिळतील, सनी पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय आणि इथे पाहायला गेलं तर झेल देखील सुटलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हर्स मधून खेळाडू जोरात वेगाने येतात बॉलवरती आणि इथे पहिल्या बॉलवरती 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं सनी याच्या माध्यमातून हाताळलं जातं. ह्या सनीची देखील चर्चा आपण पाहिली आहे. महत्वाचं षटक आहे. 2 षटकांचा सामना, 10 बॉल हाताळले जातील. जाऊया पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॅकअप बघा किती चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन वरून खेळाडू जोरात आले बॉलवरती. पाहिले तर मी ज्यांना नेहमी म्हणतो फिटनेस मॅन संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत धावतायत. आपल्या संघासाठी त्यांना क्षेत्ररक्षण करावे लागेल, पडावे लागेल, मातीमध्ये लोळावे लागेल, परंतु संघाला जिंकून द्यावे लागेल. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय संकेत यांचं. कालच्या दिवसापासून त्या संघासाठी त्यांनी मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. संकेत पाहायला मिळत आहेत. आमच्या युट्यूबवरती 12 वाजून 10 मिनिटांनी सर्व जोडलेले सर्व आमचे प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा क्वार्टर फायनल क्रमांक पाहायला मिळते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. फेकी पाहिली तर हळूवार पद्धतीने टाकली जाते, कारण की महत्वाचं फेकी एखादा बॉल जर कुठे बाहेर गेला तर 2च्या जागी 3री धाव देखील ऍड केली जाईल. अयान शिवांश नाव्या विरुद्ध गल्ली बॉईज महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांनी मात्र तो सामना जिंकला. 2 बॉल 4 असताना अनिकेतच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आणि तिथे चुकी पाहायला भेटली ती म्हणजे रुपेश पालशेतकर हे मात्र पुढे क्षेत्ररक्षण करण्यासाठी होते. त्यांच्या डोक्यावरून बॉल जाऊन कार्पेटला लागला आणि तिथे 6 धावा पाहायला भेटला. ह्या चुका आहेत, या चुका सुधाराव्या लागतील. पुन्हा एकदा फुल टॉस संकेत येतील. संकेतकडनं मात्र अप्रतिम झेल पकडली जाते. पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. खेळी समाप्त झाली. अर्थातच बॅटर क्रमांक अमीर याची खेळी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटर क्रमांक 2 मैदानात दाखल होताना पाहायला मिळतील. पाहूया कुठले बॅटर मैदानात दाखल होत आहेत. विनायक बॅटर क्रमांक 2 अयान शिवांश नाव्याचा खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या खांद्यावरती देखील जबाबदारी पाहायला भेटेल, परंतु विस्फोटक फलंदाज ज्यांच्याकडे पाहिलं जातं तो बॅटर मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. अमीरची खेळी समाप्त झाली आहे. बॉल झालेत आतापर्यंत 4 बॉल झालेत. मॅजिक बॉल आहे. येस, शेवटचा बॉल हा मॅजिक बॉल आहे. बॅट बदलावे लागतील सांगा आपण अंपर्स, कारण की स्पीकर बंद आहे. आम्ही युट्यूबवरती लाईव्ह कॉमेंट्री करतोय. शेवटचा बॉल मॅजिक बॉल असेल. शेवटचा बॉल आणि षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल हा मॅजिक बॉल टाकला जाईल. या बॉलवरती पाहूया 2 धावा आल्या तर 4 धावा ऍड केल्या जातील. पहिले षटक हाताळताना सनी पाहायला मिळत आहेत. रेसमध्ये आहेत सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या, तो सनी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. खेळाडू मैदानात आहेत, रिक्स घेणार नाहीयेत, कारण की आपण पाहिलं एक डायलॉग आहे का चित्रपटातील, रिक्स घेतो इश्क आहे, परंतु इथे रिक्स घेतली तर महागात पडू शकते. धावसंख्या पाहिली धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 7 या आकड्यावरती 7 धावसंख्या झाली आहे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. चला जाऊया षटक क्रमांक 2 कडे. टीम मीटिंग कमी करा.
हॅलो. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बॉल जर पाहिले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलवरती पाहावे लागेल कारण की बॉल क्रमांक 5 हा मॅजिक बॉल असेल. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. विनायक मात्र पुढे आलेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. मॅजिक बॉलचा वापर केला जातोय. शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉलवरती आता पाहूया किती धावा इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल. लास्ट बॉल आहे. मॅजिक बॉलचा वापर केला जाईल आणि ह्या बॉलवरती देखील पाहूया किती धावा इथे प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. बॅट बदलल्यात. स्ट्राईक वरती पाहिलं विनायक पाहायला मिळत आहे. धावसंख्या पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. 10 बॉलचा खेळ. शेवटचा निर्णायक बॉल. पाहूया कोणाचं अंतिम षटक होत आहे. कोणाची अंतिम स्पर्धा होते. पहा मॅजिक बॉलचा कशा प्रकारे मात्र इथे विकेट घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा उडवलंय बॉल हवेत 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 आणि इथे चुकी पाहायला मिळते. गरज नसताना मात्र इथे विनायकने बॉलवरती मारला. 5 धावा पॅनलाइज केल्या जातील. येणाऱ्या 10 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असेल. गरज नसताना मात्र फटका खेळलेत. चुकी झाली आहे. इथे जर 2 धावा निघाल्या असत्या 12 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 10 बॉलमध्ये. जर हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळले असते तर 2+2 4 धावा ऍड झाल्या असत्या. विजयासाठी 21 धावांची आवश्यकता असली असती. संघ संकटात सापडलाय. हॅलो 1 2 3 माईक चेक. हॅलो. शिवांश नाव्या रॉयल. शिवांश नाव्या रॉयल पुरस्कृत एक भव्य दिव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. मुंबई नव्हे महाराष्ट्र नव्हे भारतातील सर्वात मोठी प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. चला दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हा. लगेच स्पर्धेला आपण सुरुवात करू. महत्वाचा सामना महत्वाची स्पर्धा. आणि ह्या बॉलवरती पाहिलं मॅजिक बॉल शेवटचा बॉल होता. तर शेवटच्या बॉलवरती मात्र विनायकने चुकी केली. आणि चुकी कशी केली तर कॅच काढून दिली आणि इथे पाहिलं तर 5 धावांना पॅनलाइजच्या सामोरे जावे लागत आहे. अंतिम दिवस स्पर्धेचा अंतिम 2 सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले आघाडीचे बॅटर 2 मैदानात दाखल झालेत आणि या ठिकाणी जर पाहिलं 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. पहा कशा प्रकारे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत कारण की चुकी झाली आहे आयन शिवांश नाव्या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेने. खेळाडूवरती बॉल आढळलाय परंतु 1 धाव इथे प्राप्त होताना पाहायला भेटेल. आतापर्यंत बॉल जर पाहिले तर 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय.
उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बॉल क्रमांक 5 जर पाहिलं तर मॅजिक बॉलचा वापर केला जाईल. 12 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षण खरं पाहायला मिळतंय आणि इथे 2 धावा प्राप्त पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं गल्ली बॉईज या संघाने मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय, अप्रतिम फलंदाजी केली आहे, अप्रतिम खेळ देखील केलाय आणि चांगला संघ यंग पूर्ण जनरेशन संघ यंग टॅलेंट संघ मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, पहा काय फलंदाजी केली जाते, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील घेतली जाते आणि इथे संकेत यांची खेळी समाप्त होताना पाहायला मिळते, विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. महत्वाचा आघाडीचा खेळाडू पॅव्हिलियनच्या दिशेने दाखल झालाय. मॅजिक बॉल, शेवटचा बॉल मॅजिक बॉल पाहायला मिळतोय. एक शॉट आहे, 0 रन्स. धन्यवाद. मॅजिक बॉल आहे, मॅजिक बॉल आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच सर. जाऊया आपण पुन्हा एकदा शेवटच्या बॉलकडे, कारण की महत्त्वाचा मॅजिक बॉलचा आता वापर केला जाईल. आपल्या स्वतःच्या लाकडी बॅट त्यांना ठेवावे लागतील आणि सिक्सर सुप्रीमो सिक्सर यांनी नवीन डिझायनिंग केलेल्या बॅटचा वापर केला. कारण की ह्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सुप्रीमो सिक्सर पहिल्यांदा प्लॅस्टिक बॉल लॉन्च करण्यात आला आहे आणि आमच्या प्लॅस्टिक बॉल विश्वामध्ये ह्या बॉलला चांगली पसंती देण्यात आली आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, खेळाडू धावलेत आणि इथे 5 धावाला पॅनलाइज व्हावे लागतंय टीम गल्ली बॉयज या संघाला. पहा काय ह्या मॅजिक बॉलने आतापर्यंत जादू केली आहे. षटक क्रमांक 5 ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. सनीची खेळी समाप्त झाली आहे. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता असेल. 5 बॉल 12. काय अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. पहा गंमत आली आहे या स्पर्धेमध्ये. आता कुठेतरी ट्विस्ट वाढलंय या स्पर्धेमध्ये. गोलंदाजीसाठी पाहिले तर गोलंदाज सिद्धेश पवार पाहायला मिळत आहेत. नाही, गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल होतात ज्याच्या नावाची चर्चा आम्ही नेहमी पाहिली आहे. अभिषेक नांदगावकर पाहायला मिळतील, लेजंड खेळाडू आहेत. अभिषेक नांदगावकर, अनुभव आहे. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, बॉल चाललाय घोषांक क्षेत्रामध्ये आणि इथे एक धाव पाहायला भेटेल. धावसंख्या पहिली जाऊन पोचली आहे ती 1 या आकड्यावरती. पॅनलाइज झालेत कुठेतरी. आता गल्ली बॉईज संघ संकटात सापडलाय. येणारे 4 बॉल आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता. एक षटकार सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा अलंग द कार्पेट खेळलेला फटका, खेळाडू आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. अजून मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची
आवश्यकता असेल. पहा काय क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे, कारण की हे प्लॅस्टिक बॉल आहे. इथे कधी तुमच्या बाजूने कधी विपक्ष संघाच्या बाजूने निर्णय पाहायला मिळतोय, कारण की या मॅजिक बॉलने ना मॅजिक केली आहे. शेवटचा बॉल जो आहे ना तो आतापर्यंत दोन्ही संघांसाठी घातकी ठरला. एका बाजूला वरळी फायटर आणि आता पाहिलं तर गल्ली बॉईज. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. अभिषेक नांदगावकर यांची अनुभव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, लेग फिरकीचा जादूगर पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज जर पाहिले त्यांची चर्चा आम्ही नेहमी करतो प्रत्येक स्पर्धेत. अभिषेक नांदगावकर, मुंबईमध्ये ज्यांच्या नावाची चर्चा, मुंबईमध्ये ज्यांच्या नावाचा डंका आम्ही पाहिलाय ते गोलंदाज. 2 बॉल विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. आणि इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल हवेत 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 आणि इथं विकेट पाहायला मिळते. गल्ली बॉईज संपूर्ण संघ संकटात सापडलाय. आता येणारा मॅजिक बॉल जादू पाहायला भेटेल. या मॅजिक बॉल वरती षटकार आला तर विजय संघ ठरेल, तो म्हणजे गल्ली बॉईज हा संघ. जाऊया मॅजिक बॉल कडे. हा बॉल घातकी बॉल आता पाहायला मिळणार आहे. जर या बॉलवरती चौकार आला तर 8 धावा पाहायला भेटतील. या बॉलवरती षटकार आला तर 12 धावा पाहायला मिळतील. सामना अजून संपला नाहीये, कारण की ह्या बॉलची जादू येणाऱ्या आता शेवटच्या बॉलवरती पाहायला भेटेल. बघा काय मस्तपैकी निर्णय ठेवला या स्पर्धेमध्ये. काहीतरी वेगळं पाहायला भेटलं. 5 संघ दाखल झाले होते, त्यांच्यामध्ये रेस लावली, त्यांना पळायला लावलं, त्यांचा फिटनेस चेक करण्यात आला. फिटनेसमध्ये पाहिलं तर एकंदरीत सरस बॉईज या संघाचा खेळाडू सोनू मात्र प्रथम क्रमांकावरती पाहायला मिळाला. परंतु इथे आता शेवटचा बॉल आहे, बॅट फिरवावी लागणार. आता इथे पाहायचं नाहीये की पॅनलाइज होऊ का काय होऊ. आला षटकार, आला चौकार तर संघ गल्ली बॉईज हा जाईल मेगा सेमी फायनल मध्ये. जर गोलंदाजीमध्ये अभिषेक यांनी चांगली गोलंदाजी केली तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर पाहिला, बॉल घेऊन पळतायत. तिसरी धाव देखील पाहायला भेटेल. आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे आणि इथे पाहिलं तर संघ जिंकलाय, तो म्हणजे अयान शिवांश 9व्या सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. गल्ली बॉईज संघ स्पर्धेच्या बाहेर जातोय. जो शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त झाली होती ती चुकी कुठंतरी महागात पडताना पाहायला मिळते. क्रिकेट 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 काय मॅच पाहायला मिळतात पहा. या बॉलने मात्र सर्वांच्या झोप उडवल्यात.